महिन्याला एकच सिलेंडर भेटणार आहे, टेन्शन नाही घ्यायचं. मस्त एका शिटीत वांग्याची भाजी बनवूया. कुकर ठेवलाय गॅसवर, त्यात 2 पळी तेल घालायचं. कढीपत्ता असला तर कढीपत्त्याची फोडणी घालायची, माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घालत. अद्रक लसूणची पेस्ट घालायची, तर परतून घ्यायचं त्याचा वास जाईपर्यंत. अद्रक लसूणची पेस्ट परतली की 2 छोटे छोटे टोमॅटो कापून घेतले ते टाकायचे. टोमॅटो थोडेसे परतवले की त्यात थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. हळद मीठ चांगली परतवून घ्यायची. परतल्या टोमॅटोचं थोडं पाणी झालं, त्यात घरचा कांदा लसूण मसाला 1.5 चमचे घालायचा. तुम्ही ज्याप्रमाणे तिखट कमी जास्त खात असेल त्याप्रमाणे घाला. मसाला चांगला परतवला की त्यात 2 वांगे, 1 बटाटा कापून ठेवला मिठाच्या पाण्यात टाकला, जेणेकरून वांगे काळे पडणार नाही. तो आता यात घालायचा. व्यवस्थित परतवून 1-2 मिनिटं कुकरचं झाकण न लावता 1-2 मिनिटं वाफ घ्यायची. फक्त वाफ दिली की त्यात घालायचं 1.5 ग्लास पाणी. संध्याकाळची भाजी म्हणून मी 1.5 ग्लास पाणी घालते, तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. आणि घातलं, मस्त कोथिंबीर घालायची आणि कुकरचं झाकण लावायचं आणि 1 शिट्टी काढायची. आपली कुकरची शिट्टी झाली आहे, खोलून बघूया भाजी कशी झाली आपली. बघा मस्त कलर आलाय भाजीला. बघा शिजलाय का बटाटा शिजलाय का नाही दाखवतो तुम्हाला. हे बघा मस्त शिजलाय बटाटा आपला. आता हे पातळ वाटते म्हणून थोडं 2 पोह्याचे चमचे आपले शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाण्याचं कूट घातलं की 1 उकळी द्यायची फक्त 2 मिनिटं आणि गॅस बंद करायचा. झाली आपली झटकापट बटाट्याची भाजी.